नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आतापर्यंत आपण बरंच काही बघितलेलं आहे आणि आता आपण ऍडव्हान्स लेवलच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. येणाऱ्या काही दिवसातच आपलं ऍडव्हान्स लेवल कंप्लीट होणार आहे. जर काही डाउट्स असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता तुम्ही विथ चार्ट, किंवा जर फोनवर सॉल्व्ह करण्यासारखा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता एनी टाइम, किंवा मग आपण लाईव्ह लेक्चर घेऊ त्यावेळेस पण तुम्ही मला विचारू शकता. सेकंड थिंग, जे पण 45 डेजचं चॅलेंज आहे ते मनापासून करा. उगाच मला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे म्हणून असं काही करू नका. जर तुम्हाला जमत नसेल तर नका करू, पण जर करत असाल तर मन लावून करा. जो पण तुमचा काही मनी आहे त्याला व्यवस्थित मॅनेज करा. शेवटी प्राइस त्यालाच जाणार आहे जो सर्वात जास्तीत जास्त ट्रेड राईट करणार आहे. ओके, तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. तो आहे पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स आणि निगेटिव्ह डायव्हर्जन्स. थोडक्यात डायव्हर्जन्स म्हणजे काय आहे तर तफावत. कशामधली तफावत तर प्राइस ऍक्शन आणि इंडिकेटर्स मधली. इंडिकेटर आणि प्राइस ऍक्शन जर आपल्याला दोन वेगवेगळ्या दिशा दाखवत असतील तर त्यावेळी आपण काय करू शकतो, याच्यासाठी आपण हे डायव्हर्जन्सचा पार्ट शिकणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण व्हाईट बोर्ड वर जाऊया, काही कन्सेप्ट क्लिअर करूया आणि नंतर आपण नोट्स वरती येऊया. जेव्हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये असतो त्यावेळेस काय करत असतो, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो. जेव्हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असतो त्यावेळेस काय सुरू असतं, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, हे कंटिन्युअसली चालू असतं. ओके, पण जर समजा तुमच्या स्टॉकने एक हाय जनरेट केला आणि RSI जे आहे त्याने एक हाय जनरेट केला. ओके, त्याच्यानंतर स्टॉकने आणखीन एक हाय जनरेट केला, RSI ने पण आणखीन एक हाय जनरेट केला. थर्ड टाइमला स्टॉकने आणखी एक हायर हाय जनरेट केला, पण आता यावेळी RSI ने काय केलं, लोअर हाय जनरेट केला. या ठिकाणी हायर हायचा लोअर हाय मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, स्टॉक आहे अप ट्रेंड मध्ये आणि RSI ने डाऊन ट्रेंड दर्शवायला सुरुवात केलेली आहे. आता ह्याचं सर्वात पहिलं रिझन काय आहे, RSI जो आहे हा 0 to 100 मध्येच असतो. 0 to 100 मध्ये तो असा वर 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 खाली 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 वर खाली वर खाली वर खाली असा साधारण आपल्याला RSI दिसतो. मार्केट कितीही बुलिश मोमेंटम मध्ये असेल तर RSI काय 100च्या वरती जाणार नाही, आणि मार्केट कितीही बेअरिश असेल तरी मार्केट 0च्या खाली कधी येणार नाही, कारण की RSI ची लेवलच आहे 0 to 100. याच्या खाली पण जाणार नाही आणि याच्या वरही जाणार नाही. ज्यावेळी मार्केट हायर हाय तयार करत असतं आणि आपला RSI लोअर हाय तयार करत असतो, त्यावेळी हे एक इंडिकेशन आहे की तुमचा जो अप ट्रेंड आहे तो सॅच्युरेट होतोय. कुठेतरी तुमचा अप ट्रेंड संपत आलेला आहे, बायर्स कमी झालेले आहेत. ओके, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अलर्ट होऊ शकता. जर प्राइस ऍक्शनने एखादं तुम्हाला इंडिकेशन दिलं तर पटकन इकडे सेलिंगचा विचार तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी आपण बघूया, हे जे आहेत हे काय झाले, निगेटिव्ह डायव्हर्जन्स. म्हणजे स्टॉक आहे पॉझिटिव्ह पण डायव्हर्जन्सने आपल्याला निगेटिव्ह म्हणजे सेल सिग्नल दिलेला आहे, RSI ने सेल सिग्नल दिलेला आहे. हे झाले निगेटिव्ह डायव्हर्जन्स. आता पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स म्हणजे काय ते बघूया. स्टॉक तुमचा खाली येतोय, एक लोअर लो जनरेट केला स्टॉकने, RSI ने पण एक लोअर लो जनरेट केला. त्याच्यानंतर स्टॉक आणखीन खाली आला, आणखीन एक लोअर लो जनरेट केला, स्टॉकने पण एक लोअर लो जनरेट केला. या ठिकाणी स्टॉकने काय केलं, आणखीन खाली आला आणि आणखीन एक लोअर लो जनरेट केला. ओके, पण यावेळी RSI ने काय केलं, एक हायर लो जनरेट केला. हायर लो, हायर लो कशाचं सिग्निफिकन्स आहे, अप ट्रेंडचं. इथून अप ट्रेंड सुरू होणार आहे. ओके, हायर लो मुळे इथून अप ट्रेंड सुरू होणार आहे असं RSI चं म्हणणं आहे.
पण आपल्याला प्राइस ऍक्शन काय सांगते, लोअर लो म्हणजे जिथे रेजिस्टन्स असेल तिथे जाऊन परत सेल करायचं आणि स्टॉक आणखीन एक लोअर लो तयार करणार. पण ज्या वेळेस RSI आपला विरुद्ध दिशेला इंडिकेशन देतो त्यावेळेस काय असतं, जो निगेटिव्ह ट्रेंड आहे तो सॅच्युरेट होतोय, म्हणजे ह्याच्यातले सेलर संपत आलेत ह्याचा अर्थ असा होतो. हे काय झाले, पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स. इथून आता बाईंग प्रेशर येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक असतो आणि खालीच्या दिशेला डायव्हर्जन्स तयार होतात RSI मुळे, लोअर लोचा हायर लो मध्ये कन्व्हर्जन होतं RSI मध्ये, त्यावेळेस हे पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स तयार होतात. आता आपण नोट्स कडे जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा जो स्टॉक आहे हा जो स्टॉक आहे इथून वरती गेला, हाय तयार केलेला आहे, त्याच्यानंतर आणखीन एक हायर हाय स्टॉकने तयार केलेला आहे. पण इथे लिहिलेलं आहे खाली इंडिकेटर्स आहेत आणि वरती प्राइजेस आहेत. पण इंडिकेटरने काय केलंय, इथे या हाय सोबत एक हाय तयार केलेला आहे, पण या हायर हाय सोबत इंडिकेटरने या ठिकाणी एक लोअर हाय तयार केलेला आहे. म्हणजे इंडिकेटर काय सांगतोय, अपट्रेंड संपत आलेला आहे. अपट्रेंड मधले जे बायर्स आहेत ते आता सेलर्स बनत चाललेले आहेत. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला पहिला सिग्नल मिळतो की इथून आता स्टॉक खाली येण्याची शक्यता आहे. आता पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स मध्ये काय, स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे, इथे एक लो तयार केलेला आहे आणि इथे एक लोअर लो तयार केलेला आहे. पण या ठिकाणी RSI ने काय केलंय, इथे फर्स्ट टाइमला लो तयार आहे, पण सेकंड टाइमला हायर लो त्याने तयार केलेला आहे. हे आता पॉझिटिव्ह ट्रेंडचं म्हणजे अप ट्रेंडचं इंडिकेशन आहे. इथून स्टॉक वरती जाण्याची शक्यता आहे. आता निगेटिव्ह डायव्हर्जन्स कुठे तयार होतात, अप ट्रेंड मध्ये, आणि पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स कुठे तयार होतात, डाऊन ट्रेंड मध्ये. ओके, तर आता काही एक्झाम्पल्स बघूया आपण. या ठिकाणी बघा, स्टॉक हा इथून वरती जात होता, स्टॉक इथून वरती जात होता. या ठिकाणी स्टॉकने एक एक हाय तयार केलेला आहे. ओके, या हाय पेक्षा हा हाय वरती आहे, हायर हाय तयार केलेला आहे स्टॉकने. त्याच्यानंतर या हाय पेक्षा आणखीन एक हायर हाय तयार केलेला आहे. हा जर बघितला आपण तर हा आहे डबल टॉप. ओके, हा आहे डबल टॉप. तर मग डबल टॉप तयार करताना RSI ने काय केला, पहिला हायर हायला हायर हाय तयार केला, पण जो सेकंड हायर हाय जो आहे त्यावेळी स्टॉकने लोअर हाय तयार केलेला आहे आणि इथून हा स्टॉक, या हाय पासून हा स्टॉक खाली पडलेला आहे. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, या ठिकाणी एक हाय आहे आणि या ठिकाणी एक हायर हाय आहे. पण RSI मध्ये काय आहे, या ठिकाणी हाय आणि या ठिकाणी लोअर हाय, जे इंडिकेशन आहे डाऊन ट्रेंडचं, आणि इथून स्टॉक खाली गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, स्टॉकने या ठिकाणी एक हाय जनरेट केलेला आहे. या ठिकाणी एक हाय जनरेट केलेला आहे आणि हा हायर आहे, हायर हाय आहे. त्याच्या खाली जर बघितलं इकडे हाय आहे आणि या ठिकाणी लोअर हाय आहे, हे इंडिकेशन आहे डाऊन ट्रेंडचं. ओके, जर या ठिकाणी पण तुम्ही जर बघितलं असतं व्यवस्थित तर या ठिकाणी हा एक लो तयार झालेला आहे
आणि हा एक लोअर लो आहे. या ठिकाणी एक लो तयार झालेला आहे, हा लो आहे आणि या ठिकाणी हा लोअर लो आहे. ओके, पण या ठिकाणी जर बघितलं तर इकडे एक लो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा हायर लो आहे. ओके, तर हे आपल्याला काय जनरेट करतंय, पॉझिटिव्ह डायव्हर्जन्सचा सिग्नल. इथून स्टॉक वरती जाणार आहे आणि इथून हा स्टॉक वरती गेलेला आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, इकडे एक हाय तयार झालेला आहे, हा हाय किंवा हा हाय पकडा. या ठिकाणी निगेटिव्ह डायव्हर्जन्स तयार झालेले आहे. इकडे हायर हाय आणि या ठिकाणी लोअर हाय. इथून स्टॉक खाली पडलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन थोडं बाईंग प्रेशरमुळे स्टॉक वर गेला, पण या ठिकाणी 1, 2 आणि 3 हे ट्रिपल टॉप तयार झालेला आहे. ट्रिपल टॉपच्या वेळी याने इकडे डाऊन ट्रेंडच इंडिकेट केलेला आहे आपल्याला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा हाय इकडे आहे, हा हाय या ठिकाणी आहे, या ठिकाणी हाय आहे आणि हा हाय याच्या खाली आहे. या ठिकाणी पण आपल्याला डायव्हर्जन्स बघायला मिळतात. ओके, या ठिकाणी स्लाइड डायव्हर्जन्स आहेत, इथून पण स्टॉक खाली आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. या ठिकाणी स्टॉक आहे डाऊन ट्रेंड मध्ये. या ठिकाणी स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे टोटल. इकडे एक लो जनरेट केलेला आहे, इकडे एक लो आहे, इकडे लोअर लो झाला, हा पण एक लोअर लो आहे, या लो पेक्षा खाली आहे त्याच्यामुळे हा लोअर लो आहे. त्याच्यापेक्षा जास्त इकडे एक लोअर लो तयार केलेला आहे, या लो पेक्षा हा लो खाली आहे त्याच्यामुळे हा झाला लोअर लो. पण या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, हायर लो तयार झालेला आहे. हे इंडिकेशन आहे की इथे हा डाऊन ट्रेंड, हा जो डाऊन ट्रेंड सुरू आहे हा संपतोय. सेलर्स तुमचे संपत आलेले आहेत, आता बायर्स जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथून हा स्टॉक वरती पळालेला आहे. जेवढे तुम्ही जास्त चार्ट्स बघणार तेवढं तुम्हाला जास्त क्लॅरिटी येत जाणार. असं अवघड असं ह्याच्यामध्ये काय नाहीये, फक्त माणसाला एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये जास्त तरबेज बनवतो आणि एक्सपिरियन्स घेण्यासाठी ह्याच्यामध्ये खूप जास्त पेशन्स पाहिजेत. पेशन्स असतील तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये सक्सेस आहे. याच्यामध्ये बघा, या ठिकाणी हा एक लो आहे, इकडे एक लो आहे. आता नेक्स्ट लो या ठिकाणी आहे, हा झाला लोअर लो. पण हा RSI स्लाइडली थोडासा वरती आहे, अप्रॉक्सिमेटली तो तिथल्या तिथेच आहे. ओके, लोअर लो वगैरे ह्याने काही जनरेट केलेलं नाही, या लोच्या इक्वल हा लो आहे. एवढी मोठी मार्केटमध्ये मुवमेंट होऊन सुद्धा हा लो तिथल्या तिथेच आहे, याचा अर्थ इथून हा वरती जाण्याची शक्यता आहे. ओके, तर मग या ठिकाणी तुम्ही एकतर बाईंग करू शकता किंवा या ठिकाणी पूर्ण कन्फर्मेशन जेव्हा मिळेल तुम्हाला डाउ थेअरी अनुसार, त्यावेळी तुम्ही इथे एकदा बाय करू शकता. डाउ थेअरी अनुसार कसं कन्फर्मेशन मिळतंय, या लो पेक्षा हा लो वरती आहे म्हणजे हा हायर लो तयार होतोय. डाउ थेअरीच्या आधी आपल्याला हे डायव्हर्जन्स इंडिकेशन देतात. डाउ थेअरी काय करणार, इकडे हायर हाय हायर हाय हायर हाय हायर हाय, जेव्हा हायर हायचं लोअर हाय मध्ये कन्वर्ट झालेलं आपल्याला दिसणार, त्यावेळेस आपल्याला इकडे इंडिकेशन मिळणार की आता आपल्याला सेल करायचंय. पण ज्या वेळेस हा टॉपचा हाय तयार होत असतो त्यावेळेस आपला RSI कसा काम करतो, असा या टॉपच्या हायच्या वेळी याने हा इकडे लोअर हाय जनरेट केलेला असतो. डाउ थेअरीच्या आधी आपल्याला RSI चे रिझल्ट मिळतात. ओके, कारण की RSI हे एक लीडिंग इंडिकेटर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इकडे एक हाय आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इकडे हायर हाय आहे, पण या ठिकाणी लोअर हाय जनरेट झालेला आहे
आणि इथून आपल्याला स्टॉक खाली पडताना दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता याच्यामध्ये. आता रिसेंटली निफ्टीने ज्यावेळेस 15,600च्या आसपास जेव्हा लो तयार केला होता त्यावेळेस डायव्हर्जन्स तयार झाले होते आणि त्यावेळेस मी फ्युचर मध्ये क्वांटिटी विथ स्टॉप लॉस बाय करून ठेवली होती. साधारण मी 3 लॉट बाय करून ठेवले होते त्यावेळी. आपण जाऊया निफ्टीच्या चार्ट वरती आणि मी साधारण तुम्हाला सांगते की मी कसं ट्रेड केलं होतं त्यावेळी. निफ्टी मध्ये इकडे 15,600च्या आसपास स्टॉक आला होता. त्यावेळेस RSI ने खूप एक्सलंट आपल्याला डायव्हर्जन्स दाखवलेले होते. हे बघा या ठिकाणी 15,600च्या आसपास तो आलेला आहे. त्यावेळी मी RSI पुट करते, इंडिकेटर स्लॅश मध्ये गेली आणि RSI टाइप केलेला आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे स्टॉकने एक लो तयार केलेला आहे, त्याच्यानंतर हा लोअर लो, त्याच्यानंतर हा लोअर लो आणि त्याच्यानंतर आणखीन एक लोअर लो. आता स्टॉक जेव्हा इथे आला त्यावेळेस एक लोअर लो तयार केला, बरोबर. साधारण या ठिकाणी पण त्याने एक लोअर लो तयार केला होता. त्याच्यानंतर परत तो इकडे आला आणि एक इकडे परत एक लोअर लो तयार केला. पण यावेळी RSI ने आपल्याला हायर लो दिलेला होता. त्याच्यानंतर अजून कन्फर्मेशन मिळण्यासाठी मी वाट बघितली. आता ह्याच्यामध्ये काय आहे, या ठिकाणी एक मी ट्रेंड लाईन काढली होती. ओके, या ठिकाणी ट्रेंड लाईन काढली होती. RSI मुळे मला कन्फर्मेशन मिळालं होतं की आता आपला जो स्टॉक आहे तो वरती जाणार आहे. ओके, या ठिकाणी हा चॅनेल होता आणि या चॅनेल मध्ये असताना मी RSI ला ऑब्झर्व करत होती. इकडे लोअर लो तयार झाला, इकडे लोअर लो तयार झाला, इकडे लोअर लो तयार झाला, बरोबर. पण यावेळी RSI ने काय केलं, इकडे लोअर लो आहे, त्याच्यानंतर हा हायर लो, आणखीन एक हायर लो. मी फक्त हा चॅनेल ब्रेक व्हायची वाट बघत होती. अशी मला अपेक्षा होती की या चॅनेलने वरती ब्रेकआउट द्यावा. पण रूस आणि युक्रेनचं युद्ध एवढं स्ट्रॉंग होतं त्याच्यामुळे मी स्वतःला थांबवून ठेवलं होतं. मी तिथे ट्रेड करत नव्हती. ज्या क्षणी याचा ब्रेकआउट झाला, ओके, या चॅनेलचा जेव्हा ब्रेकआउट झाला त्यावेळेस मी बायची एंट्री घेतली आणि विथ स्टॉप लॉस मी ती पोझिशन होल्ड केली होती. मिनिमम स्टॉप लॉस होता त्यावेळी. या ठिकाणी मी या हॅमर वरती एंट्री घेतली होती, या हॅमर वरती एंट्री घेतली होती. या ठिकाणी या कॅन्डल वरती हा हाय ब्रेक झाल्यानंतर मी एंट्री घेतली होती. 15,900च्या आसपास काहीतरी एंट्री होती आणि तिकडून मला सरळ रॅली मिळाली होती मार्केटमध्ये. तुम्ही इथे बघू शकता 15,900 नंतर इकडे नॉन स्टॉप मार्केट 16,700 ते 800 पर्यंत गेलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मी परत एकदा डायव्हर्जन्स बघितले या ठिकाणी आणि इथे मी माझा स्टॉप लॉस लावला. स्टॉप लॉस आधीच लावलेलं होतं, त्याला फक्त ट्रेल केला. स्टॉप लॉस मी आणून ठेवला या लेवलच्या खाली. ओके, या लेवलच्या खाली मी स्टॉप लॉस आणून ठेवला आणि तो ट्रेल होत होता. जशी ही कॅन्डल ब्रेक झाली तसा मग माझा स्टॉप लॉस हिट झाला. अराउंड मला 790 पॉइंट्स काहीतरी मी आले होते या ट्रेड मध्ये. ओके, फ्युचरचा ट्रेड 2 दिवसामध्ये मला प्रॉफिट झाला होता. प्रॉफिट मला कॅल्क्युलेट करून दाखवा किती असेल. 790 पॉइंट्स आणि 3 लॉट्स होते माझ्याकडे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही डायव्हर्जन्सचा यूज करू शकता, ह्याच्यावरती ट्रेड करू शकता. तर हे झाले आपले पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स. आता निगेटिव्ह डायव्हर्जन्स आपण रिलायन्स मध्ये एकदा बघितले होते. ऑब्विसली त्यावेळेस तुम्ही लोक माझ्याशी कनेक्टेड नव्हता, पण रिलायन्स मध्ये मी एक ट्रेड केला होता डायव्हर्जन्सचा बेस घेऊन. तर तो आहे या ठिकाणी. ओके, हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे आहे हाय. ओके, ह्याला मी जरा हाईड करते. या ठिकाणी हायर हाय आहे, हा हाय, त्याच्यानंतर हायर हाय, हायर हाय, हायर हाय अगेन टिल हिअर इट इज हायर हाय. ओके, या ठिकाणी मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये आहे. हायर हाय, हायर हाय आणि हायर हाय.
ओके, ज्यावेळेस हा हाय तयार झाला होता त्यावेळेस सेलिंगचा एक सिग्नल मिळालेला होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा हाय इकडे आहे आणि त्याच्यापेक्षा वरती हा हाय आहे जो इकडे RSI ला लोअर हाय मध्ये दाखवतोय. ओके, RSI मध्ये हा लोअर हाय आहे. इथे आपल्याला समजू शकतं की हा अपट्रेंडचा एंड आहे. हा जो अपट्रेंड चालू आहे इकडे त्याचा हा एंड आहे आणि इथे तुम्ही सेलिंग करू शकता. ओके, या ठिकाणी याच्या बेस वरती पोझिशनल सेलिंग मी केली होती त्यावेळी. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर या ठिकाणी हेड अँड शोल्डरचा एक पॅटर्न होता, त्याचा पण ब्रेकडाऊन झाला होता. 1 आवर मध्ये समथिंग इकडे हेड अँड शोल्डर पॅटर्न पण तयार झालेला होता. हा इकडे तुम्ही बघू शकता. हे 2 कन्फर्मेशन मला मिळाल्यानंतर मी इकडे सेल केलं होतं. हा एक लेफ्ट शोल्डर, हा हेड आणि हा राईट शोल्डर. ओके, या ठिकाणी मी दाखवते लेफ्ट शोल्डर, हेड आणि हा राईट शोल्डर. हा हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट झाल्यानंतर मी या ठिकाणी सेल केलं होतं. ओके, असं तुम्ही सुद्धा ट्रेड करू शकता. मल्टी कन्फर्मेशन आवश्यक आहे. 1 2 3 4 कन्फर्मेशन जेव्हा मिळतात त्यावेळेस आपला ट्रेड स्ट्रॉंग होतो. एखाद्या माणसाला जर पाडायचं असेल आपल्याला तर एका माणसाने त्या एका व्यक्तीला धक्का दिला तर त्याचे पडण्याचे चान्सेस कमी असतात. जर 5 जणांनी मिळून त्याला धक्का द्यायचं ठरवलं तर तो पडल्याशिवाय काही राहणार नाही. त्यातला प्रकार आहे. या टॉपला गेल्यानंतर तुम्ही डायव्हर्जन्स बघताय, त्याच्यानंतर आणखीन दुसरं काहीतरी बघताय, तिसरं काहीतरी बघताय. 3-4 गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि तुमचा सेलचा कॉल असेल, ओके, तुमचा सेलचा कॉल असेल, 3-4 गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतायत सेलिंगसाठी, तर नक्की तिथे तुम्हाला रिझल्ट मिळणार. फक्त तुम्ही कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघितले, चार्ट पॅटर्नच बघितला नाही आणि एकाच गोष्टीवर ट्रेड केलं तर तिकडे तुम्हाला सक्सेस मिळणारच नाही. ज्यावेळेस तुम्ही गोष्टी कंबाईन करणार आणि त्याला अप्लाय करणार त्यावेळेसच तुम्हाला इकडे सक्सेस मिळणार आहे. आता हे पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स, निगेटिव्ह डायव्हर्जन्स ह्याचे जिथे जिथे तुम्हाला हे मिळत आहेत तिथे तिथे तुम्हाला स्नॅप काढायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत. दिस इज युअर टुडेज होमवर्क. ओके, आता सध्याला तुम्हाला जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत त्याच्यावरती जास्त फिनिशिंग करायचे आहे. अजून आपल्या डायव्हर्जन्स वरती एक लेक्चर असणार आहे, त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला क्लॅरिटी येईल. इंडिकेटर्स पण जे अर्धे अर्धे आपण शिकलेलो आहे, ऍक्च्युली आपण फक्त त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. इंडिकेटर्स मध्ये इंडिकेटरचा ऍक्च्युअल यूज आपण शिकलेलो नाहीये, फक्त कसा अप्लाय करायचं एवढं शिकलेलो आहे. त्याच्यानंतर रिअल चार्ट मध्ये किंवा एक्झिस्टिंग चार्ट मध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले जातील, ते एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तो होमवर्क आहे तुमचा. ते तुम्हाला इंडिकेटर इन डिटेल शिकवल्यानंतर ते सगळे तुम्हाला मिळतील. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत तुम्हाला जिथे जिथे मार्केटमध्ये डायव्हर्जन्स दिसतायत तिथे तिथे तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता. ओके.